जे मान्यवर आहे त्यांना विनंती करतो की पॅनलमध्ये जागा खाली आहे त्यांनी इथे येऊन आसन ग्रहण करायचंय. रवींद्र कुलाबकर 500 धावाची पॅनल्टी. नक्कीच जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर नक्कीच आपण पाहतोय मोसेफ. पहिलाच बॉल ओहो फुल डिले टाकला. MS स्टार मध्ये काटवलेला आहे. दन दन खणखण करत प्रॉपर टायमिंग मनगटाचा वापर नक्कीच केलेला आहे. ऑन द राईस फटक्यात होतो वजन. धावा मिळाले अर्धा डझन. चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केला गेलेला आहे. पहिल्याच बॉलवर मोठा प्रहार नक्कीच आपण पाहिला. शिफाद स्ट्रायकिंग केलं हुकमाचा एका. शिफाद नॉन स्ट्रायकिंगला काय पण पाहतो दानिश उर्फ पोलार्ड म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आता मात्र शोएब थोडी कानमंत्रण देतोय. आड्यातलाचा खेळाडू आहे. नक्की शोएबची सुद्धा रँकर राहिली. DPL असेल मोठमोठे दापोलीमधले जे टुर्नामेंट आहेत तिथे मात्र शोएबचा सुद्धा बोलबाला राहिलेला आहे. बॉलिंग ट्रॅकवर नक्कीच आपण पाहणार आहोत. मुसेब टांगल गलीमधून मिलवान करणारा खेळाडू. हाफ टॅकल बॉल नक्कीच शॉर्ट पिच बॉल. बिंदी गेंद वापसी केलेली आहे. महाराष्ट्र का जिम पंजाब का बांगडा महाराष्ट्राची मिसल पंजाबची लस्सी नक्कीच आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर आहे मुसेब. इस्माइल SVR पालेंदे को कॉल करे. थोडी स्पीडअप करायचंय. फास्ट सामना खेळवायचा आहे. पॉवर प्ले षटक नक्की जाऊन पाहतोय. 3 खेळाडू बाहेर असतील. या पॉवर प्ले षटकाचा मात्र फायदा घ्यायचा आहे. पहिल्याच बॉलवर चांगलासा प्रहार केला होता. ऑन द रेस स्टेट फटका नक्कीच आपण पाहिला. पुन्हा एकदा अकुटप्याचा बॉल एज घेतली आहे. कडा घेतली. नक्कीच डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. जर भिंतीला बॉल लागला तर नक्कीच 1 धाव असेल. धावसंख्या पाहतोय 7 धावा फलकावर लगावले गेलेत. नक्कीच रोहित शर्मा यांचा सुद्धा टेस्ट सिरीज मध्ये सर्वात जास्त 6 मारण्याचे रेकॉर्ड आहेत. 19 षटकार. त्याच्यानंतर SSV जयस्वाल यांनी सुद्धा त्यांचा रेकॉर्ड ब्रेक केलाय. पुन्हा एकदा जाऊया. आता मात्र नक्कीच उचली घेतली नाही चेंडूने. थोडा बसलेला चेंडू कारण का जी मैदानाची भौगोलिक परिस्थिती आहे. जो पाऊस आता पडला होता 2 दिवस त्याचे नक्कीच प्रसाद मात्र पडसाद उमटताना या ग्राउंडवर नक्कीच पाहायला भेटते. पुन्हा एकदा टाकला चेंडू ओहो अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बिंदी गेंद. चेंडू माझा कोल्हापूरला. चेंडू गेला सोलापूरला. चेंडू माझा बागमंडलेला. चेंडू मात्र गेला कोलमंडलेला. चेंडू माझा कुर्लेला. चेंडू गेला पारलेला. धावसंख्या तिथे स्थिरावलेली आहे. धावसंख्या मंदावलेली आहे. चांगलंच कमबॅक नक्कीच म्हणावं लागेल मुसेफचं. ओहो आता मात्र यॉर्कर बॉल अपील केलेली आहे. मेन पंच नक्कीच आपण पाहतोय. फैयाज कालावे नक्कीच केलेला लेग पंच आपण पाहतोय. कैसर सितवारे यांना पण सातत्याने पाहतो 2 दिवसापासून. चांगली कामगिरी करतायत. स्टार स्पोर्ट आडे यांनी जी टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेली आहे. 1 वर्षाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 8 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. नक्कीच बघूया दुसरा बॉलर कोण येतोय. शोएबला पण नक्कीच सातत्याने आपण पाहिलं परंतु नक्की चर्चा होईल. चेतन शर्मा वर खूप टिप्पणी केली झाली होती. जावेद सरांनी तो षटकार मारला परंतु कपिल देव सरांनी त्यावर विश्वास ठेवला आणि 1987च्या वर्ल्ड कप मध्ये हॅट्रिक घेतली होती चेतन शर्मा. आणि त्यांनी जे हॅट्रिक घेतली होती नंतर जेव्हा कैदीची तिन्ही क्लीन बोल्ड अशी मात्र त्यांनी चेतन शर्मा यांनी कामगिरी केली होती. 1987चा तो वर्ल्ड कप आपण पाहिला. इसके बाद जो राउंड खेला जाएगा SVR पालंदे वर्सेस दरियासागर आड़े. मैं इस्माइल धनसे से गुजारिश करूंगा कि दोनों टीम को कांटेक्ट करके उनको रेडी रखे. पुन्हा एकदा शोएब ओहो आड्याचा वंडर बॉय नक्कीच आपण पाहतोय. आता मात्र वाईट चेंडू. स्टार स्पोर्ट्सचा हा खेळाडू आहे. नक्कीच इथले प्रेक्षक वर्ग सुद्धा नक्कीच शोएबची बॉलिंग बघत असतील. नक्कीच दापोलीमध्ये नामांकित खेळाडू नामवंताचा खेळाडू त्याच्या नावाचा डंका राहिलेला आहे. पुन्हा एकदा सज्ज झाला शोएब. संघाचे दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन
टाकला चेंडू, वाकोटप्प्याचा बॉल. हो, हुसली घेतली आहे, भरारी घेतली आहे चेंडूने. जगामध्ये भारत असा एक देश आहे त्याच्याकडे वन डे वर्ल्ड कप, T20 वर्ल्ड कप, पुरुष अंडर-19 वर्ल्ड कप, तसेच महिलांचा अंडर-19 वर्ल्ड कप सुद्धा आहे. या सर्व ट्रॉफी म्हणजे भारतामध्ये आहेत. हो, एलिमिनेशन आहे, परंतु जबरदस्त फटक्यात वजन, धावा मिळाल्या अर्धा डझन. धंदाजमा कैदीचे लोक, कोंबडा कोंबडी, कवटाचा पोला आणि बॅटर मारतोय षटकाराचा गोला. चांगला षटकार मारलेला आहे. मिड ऑनला ट्रॅव्हल होतो, प्लेअरच्या मस्तकावर दस्तक देऊन आउट ऑफ द पार्क. 6 धावेसाठी लांब 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 लांब, खूपच लांब, दूर दूर, आणि मात्र बॉलरचा काढलाय दूर. हो, आता मात्र वाईट चेंडू. नक्कीच आपण पाहतोय, नक्कीच प्रेशर आहे शोएबवर. प्रेशर मात्र तुम्हाला रिलीज करता आलं पाहिजे. धावसंख्या होताना पाहतो 16 धावा, 1.2 चेंडू, 16 धावा धावफलकावर लगावले गेलेले आहेत. नक्कीच शराफत कालावधीसोबत जोडले गेलेले आहेत. त्याने सुद्धा नक्कीच इथे काहीतरी आगळं वेगळं बक्षीस लावलेलं आहे. त्याची चर्चा होईल बॉल नंतर. हो, आता मध्ये डॉट बॉल. एका ओव्हरमध्ये जर 3 विकेट घेतल्या 6 बॉलमध्ये तर 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तसेच 4 लगातार 4 मारले, एका ओव्हरमध्ये 3 4 मारले तरी सुद्धा 100 रुपये कॅश प्राइज आहे. तसेच 3 षटकार मारले तर डिस्को जनरल स्टोर्स शराफत कालवे यांच्याकडून कॅश प्राइज आहे. बांटने का समयने लुटणे का मौका आहे. हो, पुन्हा एकदा मिड विकेटला उडवलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय, परंतु पकडलाय झेल. बॅटर झालाय फेल. फलंदाज नक्कीच बाद होताना आपण पाहतोय. नक्कीच भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये राहिला आणि मिड विकेटला चांगला असा सोपा असा झेल पकडलाय. फलंदाजानंतर बाद होताना आपण पाहिलं. आणि विराट कोहली यांनी मात्र के राहुल यांची जेव्हा त्यांचं लग्न झालं के राहुल यांचं, तेव्हा मात्र 2.70 करोड रुपयाची मात्र BMW कार गिफ्ट केली होती. नक्कीच MS धोनीने सुद्धा निंजा बाईक गिफ्ट केली होती. हा सुद्धा एक मोठा रेकॉर्ड आहे. नक्कीच सलमान खानने सुद्धा ऑडी ही गाडी के राहुल यांना गिफ्ट केली होती. नक्कीच चर्चा होईल या मॅचच्या दरम्यान. पुन्हा एकदा धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा, 1 बाद, 1.4 चेंडू अशी धावसंख्या झालेली आहे. बघूया निरंजन दादा मला काय गिफ्ट करणार, चर्चा होईल. हो, हाफ टॅकल बॉल. आणि आता मात्र वाईट चेंडू. आणि धनराज जंजीरकरने सुद्धा जेव्हा माझ्या बहिणीचं लग्न होतं तेव्हा बोकड सुद्धा गिफ्ट केलं होतं. हा सुद्धा एक रेकॉर्ड आहे मित्रांनो. नक्कीच चर्चा होईल. 17 धावसंख्या होताना आपण नक्कीच पाहतोय. 1 बाद 17. ही सुद्धा नक्कीच चर्चा होईल मॅच मध्ये. पुन्हा एकदा हो, चांगला फटका जातोय हवेमध्ये, जबरदस्त ऑन द राईस. प्लेयरच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू जातोय सीमा रेषा पार. रविरांना कैती चेंडू, सासू मेली खोकून, जावय आला 90 टाकून आणि षटकार मारलाय वाकून. जबरदस्त जबरदस्त मॅच. बॅटने का समयने लुटणे का मौका आहे. वाडा कोणाचा पण असो, राडा बघूया कोणता संघ करतोय. काय बॅटिंग केलेली आहे, ऑफलातून बॅटिंग म्हणावी लागेल. धावसंख्या झाले 23. हो, आता मात्र पुश केलंय. म्हणजे कपिल देव निकष सांगायचे, जो चांगला चेंडू त्याचा सन्मान करायचा आहे आणि जो खराब चेंडू आहे त्याचा मात्र समाचार घ्यायचा आहे. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा धावसंख्येवर लगावल्या गेलेल्या आहेत. रणसंख्या नक्कीच आपण पाहतोय. उमेद 11 या संघाची नक्कीच बॅटिंग आहे. अभी मुसेब आए ओवर पे. अगर मुसेब विकेट लेते तो हर विकेट पे उसको फरहान पाल्टे की तरफ से 100 रुपए का इनाम है. 23 2 बाद 23. फिल्डिंग मध्ये थोडी तब्दीली नक्कीच आपण पाहतोय. 23 धावा, 1 बाद 23 धावा धावफलकावर लगावले गेलेले आहेत. मुसेब नक्कीच आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला पोलाडला आपण पाहतोय. दानिश नक्कीच हा खेळाडू सुद्धा बोलबाला राहिलेला आहे. दानिश असेल, अरमान असेल, सातत्याने खेळताना खेळाडूंना पाहिलेलं आहे. हर विकेट में मुसेब को 100 रुपए का इनाम है फरहान पाल्टे की तरफ से. पुन्हा एकदा मुसेब. हो, बैठक शॉट, घुटना टेक, तमाशा देख. नंदा जेव्हा कैदी चेंडू, रामदेव बाबा गुडघ्याचं ऑपरेशन करणारे परदेशामध्ये जातात आणि इंडियन लोक
तेच औषध घेऊन गुडघ्या चोरत बसतात. अशी अवस्था नक्कीच या बॉलवर होताना आपण पाहिली. कारण का चेंडू माझा जोगेश्वरीला, चेंडू मात्र गेला वज्रेश्वरीला आणि बॉलर सुद्धा मुसेब नक्कीच मुसेब दाखवून देतोय. मेरी झलक सबसे अलग, इलाका तेरा और धमाका मेरा. बघूया कोणाचा इलाका आहे, कोणाचा धमाका आहे. शोएबला सुद्धा नक्कीच आपण काऊ कॉर्नर मध्ये पाहतोय आणि मुसेब सुद्धा गावातलाच आहे. आणि आता मात्र मुसेबवर चांगला असा प्रहार केलाय. 6 धावेसाठी टांगा पलटी, घोडा फरार. शादी का घोडा शादी के दौड़ेगा नहीं तो दौड़ेगा कब, घोडा अगर घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या. नक्कीच आता मात्र दानिशला आईस्क्रीम खावी लागेल. अफर आत्मविश्वास, इफर इच्छाशक्ती, सफर सकारात्मक दृष्टिकोन, किफर क्रियाशीलता, मफर महत्वाकांक्षा. आणि मुसेब सुद्धा याच गावातील मुलगा आहे. नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल. आपल्या गावाचं नाव मात्र आता समुद्र पलीकडे नेऊन ठेवलं मुसेबने. तोच मुसेब, हो एज घेतलेली आहे, घेतली कडा आणि मात्र दानिशला मुसेबने शिकवलाय धडा. फलंदाज बॅक टू द पवेलियन. दुसरा फलंदाज बाद होताना नक्कीच आपण पाहतोय. दानिश नावाचं वादळ मात्र मैदानामधून विराजमान झालेलं आहे. नक्कीच इंग्लंड क्रिकेट टीमचा फलंदाज सॅम करनला आपण नक्कीच 2023च्या IPL मध्ये पाहिलं. सर्वात महागडा खेळाडू विकला गेला होता. 18.5 करोड अशी बोली 2023 मध्ये त्यांना लागली होती. नक्कीच दानिशला सुद्धा आपण सातत्याने खेळताना पाहिलं, परंतु चांगलासा षटकार ऑन द राईज फटका सजवला होता. चांगलं फटक्यात वजन होतं. धावसंख्या आपण नक्कीच पाहतो 29, 2 बाद 29 धावा धाव फलकावर लगावले गेलेले आहेत. अभी जो विकेट लिया है मुसेब ने, उसके लिए जो 100 रुपए का इनाम है वो मैच के बाद कमेंट्री बॉक्स में आके ले जाए. मुसेबला 100 रुपयाचा कॅश प्राइज लागलेला आहे. हे असलेलं नक्कीच आडेगावावरचं प्रेम नक्कीच मुसेबवर दिसून येतं. जावे मैदानाच्या आतमध्ये 29 धावा धाव फलकावर लगावले आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. साधला आपण नक्कीच पाहतोय. चांगली क्षमता आहे खेळाडूकडे. ओहो काय क्षमता आहे, परंतु उंची जास्त लांबी कमी आणि साध मात्र गोल्डन डकचा शिकार झालेला आहे. 17 जुलै नक्कीच आपण पाहिलं. गोल्डन डकची नक्कीच OUT च्या चष्मा परिधान करून साध मात्र आऊट झालेला आहे. आसुरी आनंद, राक्षसी आनंद, पुत्रप्राप्तीचा आनंद, हे असा एका लोकात मुख्यमंत्री झाल्याचा आनंद. फलंदाज बॅक टू द पवेलियन. नक्कीच साधला पण आऊट होताना पाहिलं. भरपूर वेळ हवेमध्ये चेंडू राहिला आणि स्क्वेल मात्र चांगली कॅच पकडली. आणि महान बल्लेबाज सर डॉन ब्रॅडमन संपूर्ण करिअरमध्ये फक्त एक वेळाच स्टंप आउट झालेला आहे मित्रांनो, आणि ते पण भारतीय गोलंदाजासमोर एक वेळाच फक्त ते स्टंप बोल्ड झालेले आहेत. हा सुद्धा एक रेकॉर्ड आहे. धावसंख्या नक्कीच पाहतो 29 धावा. दूसरे विकेट पे 200 रुपया यहाँ पे जीत लिया है मुसेब ने. मैच के बाद अपना इनाम ले जाए. आणि आडेगावचा चॉकलेट बॉय आनंद कालेकर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो मुख्य व्यासपीठ यायचं आहे. उद्योजक आहेत अक्सा एंटरप्राइजेसचे ओनर, तसेच अक्सा मरीन. हे जर आंजर्ले गावामध्ये नक्कीच त्यांची बोट तुम्हाला पाहायला भेटेल. अक्सा मरीनचे सर्वा त्यांना विनंती करतो मुख्य व्यासपीठ यायचं आहे. सर्वांनी आनंद कालेकरसाठी टाळ्या वाजवा मित्रांनो. पुण्यावरून खास या टुर्नामेंटसाठी आलेले आहेत. कोणती मॅच असू दे, कबड्डीची मॅच असो, भंडारी समाजामध्ये, तर पाडल्यामध्ये मॅच असू दे किंवा आमच्या केलशीमध्ये मॅच असू दे, तिथे मात्र आनंद कालेकर यांचं आगमन झालेलं आहे. आनंद कालेकरांना विनंती करतो मुख्य व्यासपीठ यायचं आहे. सर्व आहेत आणि अक्सा एंटरप्राइजेसचे ओनर, त्यांना विनंती करतो मुख्य व्यासपीठ यायचं. मोजम यांना विनंती करतो आणि घेऊन यायचंय मुख्य व्यासपीठावर. आसन मात्र ग्रहण करायचं आनंद कालेकर आलेले आहेत. नक्कीच सर्व गोरगरिबांचे दाते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. कधीही कोणाला जर गरज असेल तेव्हा मात्र आमच्या इकडचे लोक त्यांना फोन करत असतात, तत्पर असतात. 2.4 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले. धावसंख्या झाले 29. नक्कीच आता दर्यासागर संघ सुद्धा त्यांचा आपल्याला खेळताना मात्र पाहायला भेटेल. दर्यासागरवर असलेलं प्रेम खास मुंबईवरून मुलांना सुद्धा त्यांनी डिसिजन सांगायचं. फैयाज भाई शेवटच्या बॉलवर डिसिजन सांगायचंय. शेवटचा बॉल डॉट झालेला आहे आणि आनंद आल्यास मात्र डॉट सुद्धा चेंडू काढलेला आहे. धावसंख्या नक्कीच आपण पाहतोय 29 धावा धाव फलकावर लगावले गेलेले आहेत. दर्यासागर हा संघ सुद्धा आपण पाहतोय. दर्यासागरची जर्सी सुद्धा पाहतोय. नक्कीच आगली वेगळी मॅच तुम्हाला पाहायला भेटेल. चांगला संघ असलेला, चांगला भरणा असलेला संघ तुम्हाला लीलाधर कालेकरच्या नेतृत्वाखाली तुम्हाला खेळताना पाहायला भेटेल. जावे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय
मोहम्मदला पाहतोय 6-7 पावचा स्टार्ट घेऊन दौडना सुरू. अंपायर को क्रॉस आकुटप्प्याचा बॉल पंच केलाय मिड विकेटला जातोय गेलाय रिझन मध्ये आणि तो फेकणे मात्र नक्कीच ओहो कुठे तो फेकला नक्कीच याची चर्चा होईल. शोएब चांगला प्लेअर आहे परंतु नक्कीच 2+2+1 नक्कीच 3 धावेमध्ये कन्वर्ट केला गेलाय. आणि जाडिंदर पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांना सुद्धा मुख्य व्यासपीठ आपण पाहतोय. आनंद कालेकर यांचा राईट हँड जाडिंदर पाटील यांचं सुद्धा आगमन झाले. तसेच लीलाधर कालेकर सुद्धा आहेत. नक्कीच प्रमुख सल्लागार धनराज जंजिरकर सुद्धा मुख्य व्यासपीठावर पाहतोय. ही पूर्ण टीम परंतु आमच्या सरपंच साहेब मात्र अजून आलेले नाहीत. आणि साईबाजबाई नक्कीच मोजमबाई आनंद कालेकर आल्यास मात्र अक्सा एंटरप्राइजेस तसेच अक्सा मरीन यांच्याकडून मात्र स्टार स्पोर्ट्ससाठी 1000 रुपयाचा कॅश पे आलेला आहे. आणि आता मात्र 1000 रुपयाचा कॅश पे आल्यास मात्र नक्कीच स्वागत सुद्धा विकेटने नक्कीच आनंद कालेकर जाऊन पाहतोय. सर्वांनी टाळ्या वाजवा आनंद कालेकरसाठी मोजमबाई खरोखर कारण का आनंद कालेकरचं इथे आगमन झाल्यास मात्र 1000 रुपयाचं कॅश पे दिलेलं आहे. अक्सा एंटरप्राइजेस तसेच अक्सा मरीन ही सुद्धा बोट आपण पाहू शकला अंजल्यामध्ये स्पीड बोट आहे. नक्कीच त्यांची सुद्धा यूट्यूबला व्हायरल झालेली व्हिडिओ आपण पाहतो. नक्कीच चर्चा होईल. धावसंख्या नक्कीच होताना आपण पाहतोय 32 धावा धाव फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. .3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. धावसंख्या झाले 32 4 बाद 32 धावा धाव फलकावर लगावले गेलेले आहेत. याच्यानंतर एक मोठी मॅच नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोठी फटकेबाजी करावी लागेल. कारण का एका लहान मुलाला विचारलं घोड्यानं कधी पडलास का तो म्हटलं घोड्यानं कधी पडलंच नाही. म्हटलं कसं घोड्याला कधी चढलोच नाही. मग चढल्यानंतर पडायचाच प्रश्न नाही. नक्कीच जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा 6-7 पावचा स्टार्ट घेऊन दौडना सुरू. अंपायर क्रॉस टाकला चेंडू आकुटप्प्याचा बॉल चांगला पंच स्क्वेअरला जातोय डीप मध्ये गेलाय. अहो काय कॅच पकडलेलं आहे कार्बन कमाल कॅच. आणि नक्कीच तिथे आहेत आमचे स्वयंसेवक आहेत त्यांनी निर्णय सांगायचा आणि त्याने मात्र आऊट दिलेलं आहे. फलंदाजाला नक्कीच बाद व्हावं लागेल. आणि जाडिंदर पाटील यांचं स्वागत सुद्धा नक्कीच विकेटने आपण पाहतोय. जाडिंदर पाटील कहते चलू झूठ बिकता है सच बिकता है बिकती है पुनी कहानी तीनों लोगों में फैला है फिर भी बॉटल में बिकता है पाणी. फलंदाज बॅक टू द पवेलियन. आणि स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळ्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं जिंकलो तर इतिहास आणि हरलो तर इतिहासच घडला पाहिजे. चांगला स्ट्रोक होता चांगला कॉम्प्रो केला होता. नक्कीच चांगला पिक केला होता बॉलला स्क्वेअरला गेला डीपमध्ये कार्बन कमाल कॅच मात्र म्हणावे लागेल. कॅचेचं महत्त्व नक्कीच तुम्हाला माहिती आहे. नक्कीच मला ग्रॅम ग्रुची सुद्धा आठवण झाली मित्रांनो. चर्चा होईल ग्रॅम ग्रुची परंतु जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 3.4 चेंडू आतापर्यंत हाताला गेलेले 32 धावा 5 बाद धावांसाठी धाव मुनी कटवले धावायचं आहे. भाग बसंती बाग इज्जत का सवाल है भाग बसंती बाग बांटने का समय नहीं लुटने का मौका है. आपके सुनने वाले कान देखने वाले आंखें और महसूस करने वाला दिल थाम के बैठिए क्योंकि मैच में मजा आने वाली है. आणि नक्कीच 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 33-34 धावाचं आव्हान ठेवलेलं आहे. धावाचं मात्र आव्हान ठेवलेलं आहे. नाण्याची पहिली बाजू पाहिली. आनंद कालेकर कैती चलू कोणाला सुटली हाव कोण खातो भाव पाहत राहा सामन्यातील दुसरा डाव. दुसऱ्या डावाला मात्र सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी मी कविता सादर करतोय. व्हॅलेंटाईन डे
धंदा जोमा एक कविता माझी आहे व्हॅलेंटाईन डे ह्या वर्षी खूप त्या कवितेला मात्र खरोखर सर्वांना आवडलेली कविता मी आपल्या समोर सादर करतोय व्हॅलेंटाईन डे. जालिंदर कैतेचरू ह्या वर्षीचा व्हॅलेंटाईन डे आपण समर्पित करूया आई आणि बाबांसाठी. रोज तर तिला पण द्या जी रोज दुःखाशी संघर्ष करून झगडत असते. प्रपोज तर तिला पण करा जी तुमच्या व्यक्ती महत्वाच्या पोचची खरी शिल्पकार आहे. पेढी तर तिला पण करा जिने तुम्हाला लहानपणापासून पेढीसारखं जपलेले असते. चॉकलेट तर तिला पण द्या जी स्वतः झटून तुम्हाला आयुष्यात रेडी आणि सेट करते. व्हॅलेंटाईन तर तिच्यासोबत पण साजरा करा जिने तुम्हाला सर्वांवर प्रेम करायला शिकवलेले असते. किस तर तिच्या पण हाताला करा जिने तुमच्याकरिता हात झिजवलेले असते. गर्लफ्रेंड 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 नावाच्या बाईच्या आधी एक बाई असते तिचं नाव आई असते. अडाणी जरी असली तरी 100 गर्लफ्रेंडच्या प्रेमाला ती भारी असते. बॉयफ्रेंड बॉयफ्रेंड नावाच्या बाबूच्या आधी एक बाबा असतो त्याचं नाव बाप असते. स्वतःचा खिसा रिकामा ठेवून तुम्हाला पैसे त्याच ATM मधून येत असते. म्हणून या वर्षाचा व्हॅलेंटाईन डे सर्वेश समर्पित आहे आई आणि बाबांसाठी. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. ज्यांना ज्यांना समजलं असेल त्याने टाळ्या वाजवायच्या आहेत. हाफिज साहेब ज्यांना ज्यांना नाही समजलं असेल त्याने जेव्हा समजेल तेव्हा टाळ्या वाजवत हरकत नाही परंतु टाळ्या मात्र बिलाल बरमारे, बिलाल नक्की बरमारे जहाँ कहीं भी हो जल्द से जल्द पवेलियन में आए. बिलाल बरमारे. इसके बाद जो मैच खेला जाएगा SVR पालंदे वर्सेस दरिया सागर आड़े. मैं इस्माइल और बिलाल दोनों से रिक्वेस्ट करूंगा कि दोनों टीम को कांटेक्ट करें. नक्कीच दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शुएबला आपण सातत्याने DPL सारख्या टुर्नामेंटमध्ये पाहिलं. नक्कीच दापोलीमध्ये जे आझाद मैदान आहे त्या आझाद मैदानामध्ये ह्या खेळाडूचा नक्कीच बोलबाला राहिलेला आहे. नक्कीच आपण पाहिलं जर मुंबईमध्ये आपण गेलात वेस्टर्न मुंबई असेल दक्षिण मुंबई असेल त्या तिथे मात्र जसा बोलबाला राहतो तसा मात्र शुएबचा बोलबाला राहिलेला आहे. और मुसेब ने जो 2 विकेट लिया उसका इनाम यहाँ पे दुबई से फरहान ने जो बोला था वो आ गया है. तो मैच के बाद मैं मुसेब से गुजारिश करूंगा कि अपना इनाम यहाँ से ले जाए. आणि याच्यानंतर जो सामना होणार आहे मुजंबाई कैतीचेरू दर्यासागर संघाचा आयकॉन आलेला आहे. जो समोरचा जो संघ असेल त्याला सुद्धा निमंत्रित करायचा शेवटचा पुकार द्यायचा आहे. कारण का सूर्यनारायण दिवसभरच्या कामगिरीनंतर विश्रांतीकडे जाणार आहे आणि अंधाराचं मात्र आता साम्राज्य येणार आहे. SVR पालंदे या संघाला विनंती करतो नाणेफेकीसाठी यायचं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहणार आहोत. बॉलिंग ट्रॅकवर साबिर, स्ट्राईकला शुएब, नॉन स्ट्राईकला युसुफ. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ज्ञानाची पहिली बाजू पाहिली दुसऱ्या बाजूला सुरुवात. ओहो हाफ ट्रॅकल बॉल पहिलाच वा 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 व्हाईट दोन्ही हात समांतर धावा मिळाल्या अवांतर लाईनचे बटके तो मिलेंगे फटके. बॉलरने नक्कीच आनंददादा कैतेचलू चेंडू टाकला वाईट पंचाने दिला व्हाईट आणि हवा झाली टाईट. धावसंख्या नक्कीच पाहतोय 1. के राहुल यांचा जर्सी क्रमांक सुद्धा 1 आहे. पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. मैदानाच्या आतमध्ये साबिर सज्ज झालाय. स्ट्रायकिंग एला शुएब. हो काय चेंडू टाकला घेतली कडा आणि शिकवलाय धडा. बॅटर आउट. OUTचा चष्मा प्रदान करून शुएब नावाचं वादळ मात्र मैदानामधून विराजमान झालेलं आहे. काय जल्लोष आहे बघा खेळाडूंचा. कारण का त्याला माहिती आहे हा किती मोठा खेळाडू आहे केवढी क्षमता या खेळाडूकडे. मोठा खेळाडू बाद होता नक्कीच आपण पाहतोय. मोठा मात्र मासा मात्र जाळाला अडकलेला आहे. नक्कीच इथे रहिवाशांना सुद्धा गर्व होता शुएबचा की शुएब चांगली बॅटिंग करेल या ग्राउंडवर. कारण का नक्कीच त्याचा होम ग्राउंड आहे. स्टार स्पोर्ट्सचा जो सभासद आहे परंतु तो मात्र गोल्डन डकचा शिकार झालेला आहे. क्रिकेट आहे मित्रांनो. तुम्ही काय काल काय केलं त्याला महत्त्व नाही परंतु तुम्ही आज काय करता याला मात्र महत्त्व आहे. चौतीस धावाचं मात्र आव्हान ठेवलेलं आहे. आनंददादा कैतेचलू तुम्ही आहात म्हणून आमच्या आयुष्याला भाव आहे नाहीतर आमचं आयुष्य म्हणजे एक वडापाव आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच एक चेंडू हाताळला गेलेला आहे. एक बाद एक अशी धावसंख्या नक्कीच आपण पाहतोय.
पुन्हा एकदा सफल गेंदबाज साबिर टाकला चेंडू. हो बॉल बघा कुठे आपटलाय. नक्कीच पंचांनी दंडित केले. स्वर चेंडू नियम क्रमांक 22. हा नियम क्रमांक पहिल्यांदा 25 होता. कारण का मरू दे तो चॉकलेट डे आणि प्रपोज डे. आयुष्यात फक्त बॅटिंग दे, बॉलिंग दे, बॅटला पैसे दे, बॉलला पैसे दे आणि काही नाही तर नॉनस्ट्राईक दे. ते पण नाही दिलं तर जमलं तर फिल्डिंगला तरी घे. असं क्रिकेट आपण नक्कीच पाहिलं. आता मात्र एकटाच बॉल आणू शकतो पण तो 11 मित्र गोला करणे मात्र अवघड झालेलं आहे. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला एक काल होता नक्कीच. आता मात्र चांगला कटवला आहे. पॉईंटच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, गुदगुद्या खातोय. चांगला चेंडू गॅदर केला आहे. तेवढी चांगली नक्कीच फिकी म्हणावी लागेल. आउटफील्ड थोडी खराब आहे परंतु अप्रतिम फिल्डिंग. आता माझं नक्कीच सर्व काही धंदा जेव्हा बदललेला आहे परंतु आता बॉलचा बॉक्स फक्त आनंद कालेकर एकटा आणू शकतो परंतु 11 मित्र गोला करणे मात्र अवघड झालेले आहे. धावसंख्या होताना नक्की जाऊन पाहतोय 4 धावा 1 बाद 4 अशी धावसंख्या नक्की जाऊन पाहणार आहोत. ओहो आता मात्र डॉट बॉल बिंदी गेंद. एक तेरी और एक मेरी. ना तेरा कसूर ना मेरा कसूर ना तूने देखा ना मैंने देखा. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ऍक्सिडेंट नक्की जाऊन पाहतोय. पंचांकडे अपील केलेली आहे कारण परंतु पंचांचं आणि खेळाडूंचं मोजंबाई जे नातं आहे जे सासूचं आणि सुनेचं नातं असतं कारण त्यांच्या घरामध्ये कधी पटत नाही तसं त्यांचं नातं असतं. परंतु नक्कीच आपण पंचगिरी करताना आपण सातत्याने आपण पाहिलं या परिसरामध्ये फैयाज कालावे, विष्णू कालेकर हे सुद्धा एक मोठे पंच आहेत. त्यांना सुद्धा सातत्याने आपण इथे या परिसरामध्ये पंचगिरी करताना पाहिलेलं आहे. म्हणून नक्कीच बोलबाला राहिलेला आहे पंचांचा. पंचांसुद्धा रेकॉर्ड आहेत. नक्कीच आपण जाऊ परंतु पंच मात्र नक्कीच न्यूट्रल असतात मित्रांनो. प्रत्येक मॅचमध्ये जे पंच असतात ते मात्र न्यूट्रल असतात. धावसंख्या झाले 4. शाहिद धनशे कमेंट्री बॉक्स में आ जाए. शाहिद धनशे बॉल कोणी टाकायचं ना आतमध्ये. नक्कीच आमचा विनायक आहे त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्याला सुद्धा नक्की जाऊन पाहतोय. नक्कीच वाईट चेंडू दंडित केले पंचाने. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर नक्की जाऊन पाहतोय साबिर. स्ट्रायकिंग इनला आहे मोहम्मद. हो पुन्हा एकदा आपटलाय बॉल. पुन्हा एकदा वाईट दंडित केले पंचाने. आदमी धावसंख्या नक्की आपण पाहणार आहोत 6 धावा. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. 7 धावा झालेत. मैं आपसे माफी मांगना चाहूंगा. झुक्के जो झुकते उनमें जान होती. आकडनं तो मुर्दों की पहचान होती. धावसंख्या झाले 7 धावा धावफलकावर लगावले गेले आहेत. आदमी जन्म लेता है चंद्र पाटिल कहते चलू आदमी जन्म लेता है तो हाथ में दिखाई देती है दूध की बोतल. लड़का थोड़ा बड़ा हो जाता है तो हाथ में दिखाई देती है पानी की बोतल. लड़का और थोड़ा बड़ा हो जाता है तो हाथ में दिखाई देती है बियर की बोतल. और लड़का जब हॉस्पिटल में जाता है तो हाथ में दिखाई देती है सलाइन की बोतल. और मरने के बाद लोग लेके जाते हैं केरोसिन की बोतल. म्हणजे बाटली बाटलीची कमाल आहे. हो चांगला पंच. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटवर्क. नक्कीच कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 4 धाब्यासाठी. आणि आधीच्या बॉलमध्ये जी धावसंख्या होती ती 6 होती 7 नव्हती. हे मात्र लक्ष द्यायचं आहे. 6 धावा होते आणि आता 4 असे बोलून मात्र 10 धावा झालेल्या आहेत. 10 धावा धावफलकावर लगावले गेलेले आहेत. लीलाधर कालेकर यांना नक्कीच आपण पाहतोय. नक्कीच शूज बीज परिधान करून ते आलेले आहेत. आजच आनंद कालेकर नक्कीच त्यांच्यासाठी ओरिजिनल शूज मागवलेले आहेत. सर्व आहे. नक्कीच त्यांना सुद्धा आपण नक्कीच पाहतोय. बॅट सुद्धा आलेले आहेत. दर्यासागर स्पोर्ट्ससाठी 2 बॅटी आनंद कालेकरने आज आणलेले आहेत. आम्ही सुद्धा खुश आहोत आनंद कालेकर आल्यानंतर. कारण जात नसेल सर्दी तर घेऊन बघा अर्धी. मोसम मस्ताना फोन करा बसताना. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा दौडना सुरू. हंपार क्रॉस. हो काय चेंडू. पुन्हा एकदा नक्कीच जाऊ पंचांकडे. वा 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 वाईट. नियम क्रमांक नक्कीच 22. धावसंख्या झाले 11.
11 तारखेला ज्याचं लग्न झालं, 11 तारखेला ज्याला मुलगी झाली, 11 तारखेला ज्याचा वाढदिवस आहे, 11 वर्षाने 11 शतकं मारली, जो रोग देता है बंदूक की गोली, उसका नाम है विराट कोहली. धावसंख्या झाले 11. पुन्हा एकदा हो जाऊ पंचांकडे. पुन्हा एकदा व्हाईट. इंडिया में फॉक चल रहा है और व्हाइट पे व्हाइट डालते जा रहे. म्हणजे 4G ऐवजी नरेंद्र पाटील कैदी चलो 4G ऐवजी 2G घेतली असती तर राहिलेल्या पैशात भाजी घेता आली असती, ती पण ताजी घेता आली असती. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सज्ज झालाय साबीर. अवांतर धाव देताना नक्कीच साबीरला आपण पाहिलं. धावा वाचवावे लागतील. हो अंदर आईस. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय, जातोय 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 6 धावेसाठी. टांगा पलटी, घोडा फर्रार. कुछ के बिना जय जयकार नहीं होती, लहरों से डरे बिना नौका पार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. काय सूर्य कटवलाय मिड विकेटला. आर पार ब्रँडेड षटकार. आणि धावसंख्या झाली 1 वर्षा समाप्तीनंतर 5 चेंडू झालेले आहेत. अजून 1 बॉल बाकी आहे. 5 बॉल झालेले. धावसंख्या झाले 18. पहिल्या ओव्हरमध्ये घामटा काढलेला आहे, रेमटवलेले आहे. नक्कीच 18 धावा आपण पाहतोय. 5 चेंडू फेस करताना अफलातून बॅटिंग. नक्कीच मोहम्मद याच्या बॅटमधून 4 चेंडू फेस करताना 12 धावा त्यांनी बनवलेले आहेत. पुन्हा एकदा हो पंच केलाय, जातोय, धावायचंय, परंतु नक्कीच रिव्हर्स गेट नक्कीच टाकलेला आहे. 1 वर्षा समाप्तीनंतर धावसंख्या नक्कीच आपण पाहतोय 18 धावा. 1 वर्षा समाप्तीनंतर 18 धावा झालेल्या आहेत. 18 धावा धावफलकावर. आणि आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरून पाहतोय नक्कीच दानिश उर्फ पोलार्ड. नक्कीच दानिश आणि अरमानची आम्ही जोडी पाहिली. नक्कीच या खेळाडूंना आपण हरणे-5 या संघामधून खेळताना पाहिलं. कारण रमेश नंतर अरमान आणि दानिश यांची जी ब्रह्मा विष्णू महेशची जी जोडी, काय स्पीड आहे तिन्ही बॉलरकडे. परंतु अरमान सुद्धा नाही या मॅचमध्ये. नक्कीच तुम्ही रमेशला सुद्धा नाही पाहत. नक्कीच त्यांचा सुद्धा बोलबाला राहिला होता. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दौडना सुरू, हंपर को क्रॉस. हो टाकला चेंडू, चॉप केलाय, लॉफ्टेड शॉट जातोय. जय गणेशला मात्र सलामी दिलेले. 6 धावेसाठी. नक्कीच मुन्नी हो या मलिका, मुन्नी हो या मलिका, शीला हो या शबनम, इनके डान्स का इरेज का राजे लिंबू सरबत. आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण हार्दिक पांड्याला सुद्धा पाहतोय. निरंजन दादा तो सुद्धा मैदानात मध्ये आहे. त्यांची सुद्धा नक्की चर्चा होईल. IPL मात्र आता कॅन्सल झालेलं आहे. परंतु जालिंदर पाटील पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 1.1 चेंडू झालेले आहेत. हो आता मात्र पुन्हा एकदा वाईट पंचाने दंडित केलेलं आहे. मोझमला सुद्धा पाहतोय. नक्कीच भरपूर सहकार्य स्टार स्पोर्ट्सची जी टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेली आहे, नक्कीच मोलाचं सहकार्य राहिलं. चांगलं बॅकअप नक्कीच त्यांच्याकडून पाहायला भेटलं. नक्कीच मोझम असेल, सैबाज असेल, फैजनी सुद्धा भरपूर मेहनत घेतलेली आहे. नक्की चर्चा होईल. हो अंदर आईस, फटक्यात आहे वजन, धावा मिळाल्या अर्धा डझन. षट 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 षटकार 6 धावेसाठी. बघा नक्कीच दानिशने मात्र टाकला जो चेंडू आहे 19 नंबर जर्सी परिधान करून नक्कीच फुल लेनला चेंडू टाकला. अक्रॉस बैठक शॉट नक्कीच पाहिला. पण आणि जर एक अजून जर षटकार मारला, कारण का 1 ओव्हरमध्ये जर 3 षटकार मारले तर शराफत कालावे डिस्को जनरल स्टोअर यांच्याकडून मात्र 100 रुपये कॅश प्राइज आहे. अजून मात्र षटकार मारला तर 100 रुपये कॅश प्राइज आहे. परंतु आता मात्र कॅच पकडले आहे. नक्कीच 99 रुपयापर्यंत ते फटका गेला होता, परंतु 1 रुपयासाठी तो वाचलेला आहे. दानिशने मात्र चांगला चेंडू टाकला होता, फुलटॉस चेंडू होता नक्कीच. परंतु स्ट्रोक चांगला अटेम्प्ट केला गेला नाही. फलंदाजाला नक्कीच बाद होताना पाहतो. धावसंख्या झाले 31 धावा धावफलकावर लगावले गेलेले आहेत. नक्कीच धनराजमा कैते चलू नवरा बायकोच्या नात्यापेक्षा वडापावचं नातं जास्त घट्ट आहे. किती वर्ष झाली ते एकत्र संसार करतात.
बरोबर का ना? कधी आपण खायला गेल्यानंतर वडापाव खायला गेल्यानंतर आपण पाहिलं का कोण पाव खाताना किंवा वडा खाताना आपण एकत्रच खातो. म्हणजे ते मात्र ते संसार करतात ते मात्र एकत्र करत असतात. धावसंख्या झालेली 31.3 चेंडू आतापर्यंत हाताला गेलेत. लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा दानिश. चांगली धावसंख्या सेट केली गेली नव्हती. बँक बॅलन्स तुमच्याकडे कमी होता कारण का पेन्शन नसेल तर टेन्शन असेल. हो आता मात्र नक्कीच स्वागत सुद्धा केलं सैबादचं 6 धावेने आणि जिंकल्या संघाचे नक्कीच हार्दिक स्वागत. लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही. लढा माझ्यासाठी लढायला माझा अंत नाही. पुन्हा उठेन पुन्हा लढेन शांत बसायला मी काय संत नाही. शांत बसायला मी काय संत नाही. जिंकल्या संघाचे हार्दिक स्वागत. आणि ज्या संघाने या मॅचमध्ये मात्र